व्यावसायिक गॅस देण्यास बंद केल्यानंतर सगळ्यात मोठी अडचण झाली आहे ती हॉटेल चालकांची आणि त्याच्यापेक्षा जास्त अडचण ज्या ठिकाणी विद्यार्थी आहेत, कॉलेज तरुण आहेत, ज्यांची मेस लावलेली असते, खानावळ असते, त्या सगळ्यांची अडचण या ठिकाणी झालेली आहे। आपण एका ज्या ठिकाणी मेस दिली जाते, ज्या ठिकाणी जवळपास 130 या ठिकाणी विद्यार्थी जेवणासाठी असतात, त्या विद्यार्थ्यांची आता अडचण होणार आहे, कारण केवळ एक दिवस पुरेल इतका गॅस यांच्याकडे आहे। मला सांगा काकी, तुमच्याकडे किती विद्यार्थी या ठिकाणी असतात जेवणासाठी आणि आता तुमच्याकडे गॅस उपलब्ध आहे का, काय झाले? आमच्याकडे आता 130 विद्यार्थी आहेत जेवणासाठी। तर सिलेंडर कसं तर एक दिवस आज एक दिवस जाईल, त्याच्यानंतर उद्यापासून प्रॉब्लेमच आहे। एखाद्या वेळेस हॉटेल वगैरे बंद करू शकतात, पण माझी मेस असल्यामुळे मेसच्या मुलांचं कसं होणार ह्याचा आता प्रॉब्लेमच झालाय। आज या जर संपूर्ण सिलेंडर संपलं तर उद्यापासून या मुलांना, या तरुणांना जेवायला कसं द्यायचं, अशा पद्धतीचा प्रश्न आहे तो या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे। त्यामुळं हॉटेल चालकांच्या समोरचा वेगळा प्रश्न तयार झालेला आहे आणि जे अशा पद्धतीच्या मेस आहेत, ज्या ठिकाणी बाहेरच्या जिल्ह्यातून येणारे तरुण असतात, महाविद्यालयीन तरुण असतात, त्यांची अडचण या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे। कॅमेरामन निलेश शेवाळे, विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।